जळगावमधला भीषण अपघाताची दृश्य आता आपण पाहतोय। अनेक लोक आता रेल्वेमधून खाली उतरून त्यांना सुद्धा योग्य त्या ठिकाणी पोहोचवलं जाते, कारण या दोन्ही एक्सप्रेस आता या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि या एक्सप्रेस मधल्या लोकांना सुद्धा मदत केली जाते त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भातलं ट्विट केलेलं आहे, आपण ते सुद्धा पाहूयात। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी काही वेळामध्ये तिथे पोहोचतायत। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येते। 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आलेल्या आहेत। सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलेला आहे। ग्लास कटर, फ्लड लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण स्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून असू, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवण्यात येते। मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा पाहूयात देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी काही वेळामध्ये तिथे पोहोचतात। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येते। 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत। सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलेला आहे। ग्लास कटर, फ्लड लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण स्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत, आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येते। मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। या संदर्भामध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी काय माहिती दिलेली आहे आपण पाहूयात। याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आलेलं नाहीये, पण जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामध्ये काही प्रवाशांना इजा झालेली आहे, गंभीर दुखापत झालेली आहे, अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे। त्याच्यामुळे काही गाड्यांच्या किंवा वाहतुकीवरती काही परिणाम झाला? आता यातली जी कर्नाटक एक्सप्रेस होती ती गाडी देखील पुढे निघालेली आहे आणि पुष्पक एक्सप्रेस देखील गाडी आपण तिथे प्रवाशांपर्यंत मेडिकल मदत पोहोचल्यानंतर पुढे चालवणार आहोत। तर जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची ही प्रतिक्रिया। या संदर्भात नागरिकांना रेल्वे प्रवाशांना मदत केली जाते, मात्र जखमींचा सध्या आकडा स्पष्टपणे त्यांनी सांगितलेला नाहीये। 7 ते 8 प्रवासी जखमी आहेत। मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाहीये। त्यांच्या माहितीनुसार ट्रेन मध्यभागी थांबलेली होती रेल्वे ट्रॅकवरती, त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या लोकांना काहीच याची कल्पना नव्हती की कुठल्या बाजूने ट्रेन येते आणि त्यामुळे मधल्या भागामधून लोक प्रवासी उतरले ट्रेनमधून आपला जीव वाचवण्यासाठी, असं त्यांनी सांगितलेलं आहे। मेडिकल व्हॅन निघालेली आहे भुसावळवरून लोकांना मदत करण्यासाठी। पाचोराजवळ ट्रेन पुलिंग झालं आणि त्यावेळेस हे लोक खाली उतरलेले होते, असं त्यांनी सांगितलेलं आहे। लवकरात लवकर मदत वैद्यकीय पुरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठीच भुसावळवरून मेडिकल व्हॅन पोहोचणार आहे। याबरोबरच अँब्युलन्स सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जखमींवरती तत्काळ उपचार केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। जळगावमधला अतिशय भीषण आणि धक्कादायक असा हा अपघात घडलेला आहे। रेल्वे ट्रॅकवरती उतरलेल्या लोकांना समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडलेला आहे। जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वे ट्रेनमध्ये आग लागल्याची भीती अफवा पसरली, भीती वाटली लोकांना आणि म्हणून ते ट्रेनमधून खाली उतरले। प्रवाशांनी ट्रॅकवरती उड्या मारल्या आणि त्यावेळेस समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या लोकांना चिरडलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भातली माहिती, त्यावरची प्रतिक्रिया ट्विटरद्वारे आपली मांडलेली आहे। आपण पाहूयात त्यांनी काय ट्विट केलंय। संपूर्ण स्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। अपघाताची दुर्दैवी घटना अतिशय वेदनादायी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। ग्लास कटर, फ्लड लाईट्स आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण स्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले। आवश्यक ती मदत तातडीने पुरवण्यात येते, असंही त्यांनी सांगितलेलं आहे।
अपघाताची घटना दुर्दैवी आहे, अतिशय वेदनादायी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबरोबरच मदतीसंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. ग्लास कटर फ्लड लाईटच्या माध्यमातून या संदर्भात मदत केली जाते. संपूर्ण स्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. आवश्यक ती मदत तातडीनं पुरवण्यात येते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. जळगावमधल्या अपघातावरती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे. तर स्थानिक आमदार किशोर पाटील होते, त्यांनी या संदर्भातली माहिती दिली एनडीटीव्हीशी थोड्याच वेळापूर्वी बोलताना. यामध्ये 5 ते 6 जण जखमी असल्याची माहिती मिळाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तत्काळ मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत स्थानिक प्रशासनाकडून. जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अपघाताची दुर्दैवी घटना अतिशय वेदनादायी आहे. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आलेल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवरती उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलेलं आहे. ग्लास कटर, फ्लड लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्यात. संपूर्ण स्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवण्यात येते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय. यासोबतच मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असंही त्यांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून या अपघातावरती प्रतिक्रिया दिली. जळगावमधला धक्कादायक भीषण असा हा अपघात. जळगाव येथील परांडा रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात घडलेला आहे. पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरलेली होती आणि त्यामुळेच हे लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. मात्र त्याच वेळेस दुसऱ्या दिशेनं जी एक्सप्रेस येत होती त्याची कोणतीही कल्पना इथल्या या प्रवाशांना नव्हती आणि त्यामुळेच या एक्सप्रेसची धडक बसली. कर्नाटक एक्सप्रेसची धडक या लोकांना बसली आणि त्यामुळेच या भीषण अपघातामुळे काहींना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अनेक जण जखमी झालेले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अँब्युलन्सच्या माध्यमातून तत्काळ मदत करण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनसंपर्क अधिकारी रेल्वेचे स्वप्नील नीला यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे माध्यमांना. आपण पाहूयात ते काय बोलले. याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आलेलं नाहीये, पण जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामध्ये काही प्रवाशांना इजा झालेली आहे, गंभीर दुखापत झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे काही गाड्यांच्या किंवा वाहतुकीवरती काही परिणाम झाला. आता यातली जी कर्नाटक एक्सप्रेस होती ती गाडी देखील पुढे निघालेली आहे आणि पुष्पक एक्सप्रेस देखील गाडी आपण तिथे प्रवाशांपर्यंत मेडिकल मदत पोहोचल्यानंतर पुढे चालवणार आहोत. सर, हिंदी में जानना चाहेंगे जो एक्सप्रेस जहाँ पे एक्सीडेंट हुआ है क्या है अभी फिलहाल किस स्थिति में? देखिए, जहाँ पे ये एक्सप्रेस का एक्सीडेंट नहीं है, यहाँ पे एसीपी हुआ था. जो पुष्पक एक्सप्रेस है जो लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के लिए आती है, उस गाड़ी में पचौरा स्थानक के दरमियान पास में एसीपी हुआ था. वहां पे एसीपी होने के बाद कुछ यात्री जो है वो ट्रेन से नीचे उतरे थे. उसी समय अपोजिट डायरेक्शन से आने वाली जो कर्नाटक एक्सप्रेस है उस गाड़ी की वजह से कुछ यात्रियों को इंजरी होने की जो घटना है वो हमारे सामने आई है. उन यात्रियों को हम लोग मेडिकल मदद पहुंचाने की प्रयास कर रहे हैं. स्थानिक प्रशासन है उससे भी मदद ली जा रही है. उसी के साथ में रेलवे की जो एक्सीडेंट मेडिकल रिलीफ वैन होती है वो भी भुसावल से ऑलरेडी निकल चुकी है और वहां पहुंचने में है. हम लोगों का प्रयास चल रहा है कि जिन यात्रियों को ये इंजरी हुई है उन यात्रियों तक जो मेडिकल हेल्प है वो हम जल्द से जल्द पहुंचा सके. सर, ऐसा भी कहा जा रहा है कि 7 से 8 लोगों की मौत भी इसमें कितनी, इसके बारे में क्या? देखिए, अभी तक ऐसी कोई जानकारी अपने पास नहीं आई हुई है, किंतु वहां पे कुछ यात्रियों को जो है वो चोट आने की जो खबर है वो इन्फॉर्मेशन अब तक अपने पास में आ चुकी है. सर, रेलवे की तरफ से क्या रिकमेंड